चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ आपण श्रवणची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल वाचले. जो कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट. जी अपडेट आपल्या सर्वांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या अपडेटानुसार आता 30 जूनपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा दर. पण जो कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्या विचारायला लागला की इथून 30 जूनपर्यंत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे इथून 30 जूनपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे सोयाबीनचा दर. जर इथून 30 जूनपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा प्रचंड घटला तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री ही कधी करायला पाहिजे? चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता प्राप्त करूयात इथं उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार इथून 30 जूनपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा प्रचंड घटणार आहे. पण इथून 30 जूनपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव का घटणार आहे? इथून 30 जूनपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा किती घटणार आहे? मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री कधी करावी की ज्यामुळे आपल्याला काही ना काहीतरी या ठिकाणी फायदा होईल? चला या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करून घेऊया. जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या 2 दिवसात सोयाबीनच्या दरात चांगलीच घसरण दिसत आहे. जो सोयाबीनचा दर 7,000 रुपये प्रति क्विंटल पासून 7,300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होता, तो सोयाबीनचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला 6,800 रुपये प्रति क्विंटल पासून 7,200च्या दरम्यान पोहोचलाय. काही ठिकाणी ही दर पातळी 6,700 रुपये प्रति क्विंटल पासून 7,100 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचली. मग अशा परिस्थितीमध्ये इथून 30 जूनपर्यंत आणखीन घसरण होणार का? याच्या मागचं कारण काय व इथून 30 जूनपर्यंत मग सोयाबीनचा दर हा किती खाली येऊ शकतो? लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला प्रथम समजावून सांगतो की इथून 30 जूनपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव का घसरणार आहे. तर भारतातून जी सोयाबीन निर्यात होत होती ती आता हळूहळू आपल्याला कमी होताना दिसत आहे. सोयाबीन निर्यात कमी होणं याचा अर्थ सोयाबीनला उठाव कमी राहणं आणि याच्यामुळं आपल्याला सोयाबीनच्या मागणी व पुरवठ्यात जो गॅप निर्माण होताना दिसलाय तो गॅप 30 जूनपर्यंत आपल्याला कमी होताना दिसणार आहे. हे एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे आपल्याला 30 जूनपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड घटताना दिसणार आहे. दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे आपण जर बघितलं तर अमेरिकेमध्ये सोयाबीनचं लागवड क्षेत्र वाढण्याचे आपल्याला ठळक चिन्ह संकेत मिळत आहे. याचा जर विचार आपण या ठिकाणी केला तर याचा एवढा मतितार्थ आहे की याच्यामुळं आंतरराष्ट्रीय जो बाजारभाव आहे तो इथून 30 जूनपर्यंत दबावात येणार. आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा बाजारभाव जर दबावात आला तर याचे पडसाद देशातील सोयाबीनच्या दरावरती उमटतील आणि याच्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला घटताना दिसेल. यासोबत कच्च्या तेलाचे भाव घटणं हा सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, पण त्याचा परिणाम कितपत होतो हे बघावं लागेल. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर इथून 30 जूनपर्यंत आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव सातत्यानं घसरताना दिसणार आहे आणि सोयाबीनची दर पातळी सुरुवातीला 6,500 ते 7,000च्या दरम्यान आणि प्रतिकूल परिस्थितीत जर बाजारभाव 6 ते 6,500च्या दरम्यान पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको. मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीन विक्रीचं नियोजन कसं करायचं आहे? तर लक्षात घ्या, सोयाबीनचं भविष्य फार उज्ज्वल नाही हे मी मागच्या कित्येक व्हिडिओपासून सांगत आलो आहे. त्यामुळे हीच ती योग्य वेळ आहे की ज्यावेळी आपण सोयाबीनची विक्री करणं आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकते. त्यामुळे आपल्यापाशी असणारं सोयाबीन या दरावरती विकून टाका, कारण सोयाबीनचा भाव इथून पुढे वाढण्याऐवजी घसरण्याची दाट शक्यता दिसत आहे. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा दर आहे तो आता कशा पद्धतीनं राहील?
याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावं. यामुळे काय होईल की आपल्या सर्वांना नोटिफिकेशन बेलला ऑल केल्यानंतर येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं बघावयास मिळत राहील. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.